माझं नाव अवनी आहे. मी माझ्या आत्याकडे लहानाची मोठी झाले, कारण मी खूप लहान असतानाच माझे आईवडील या जगातून निघून गेले होते. माझं संपूर्ण बालपण आत्याच्या घरातच गेलं आणि तिथेच आयुष्याचे अनेक रंग मी जवळून पाहिले. आत्या मला तिच्या स्वतःच्या मुलीसारखंच जपत होती. मीही त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होते आणि त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आनंदाने मान्य करत होते. मी दिसायला खूप सुंदर होते. माझ्या सौंदर्याचं कौतुक करणारे अनेक जण भेटायचे. माझ्याबद्दल बोलताना लोक सर्वात आधी माझ्या रूपाचाच उल्लेख करायचे. ओळखीच्या बायका घरी आल्या की त्या नेहमी म्हणायच्या, अवनी खूपच सुंदर आहे, हिला नक्कीच खूप चांगला जोडीदार मिळेल. त्यांच्या त्या बोलण्यावर मी फक्त हसून गप्प राहायचे, कारण अशा गोष्टी ऐकायची मला सवयच झाली होती. एक दिवस माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आला. प्रस्ताव घेऊन आलेल्या लोकांनी मुलाचं खूप कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की तो दिसायला देखणा, स्वभावाने समजूतदार आणि जबाबदारीची जाणीव असलेला आहे. त्याचं नाव ऋतिक आहे. तो कमी बोलायचा, पण प्रत्येक शब्द विचार करून बोलायचा. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तोही माझ्यासारखाच आई वडिलांशिवाय वाढला होता. त्याचा सांभाळ त्याच्या मावशीने केला होता. त्या लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली होती. त्यांनीच त्याला शिकवलं, मोठं केलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत केली. पुढे त्याला अमेरिकेतच उत्तम नोकरी मिळाली. त्याचं काम चांगलं होतं आणि उत्पन्नही भरपूर होतं. प्रस्ताव घेऊन आलेले लोक त्याचं कौतुक करतच राहिले. ते म्हणाले की त्याचा स्वभाव इतरांपेक्षा वेगळा आहे. तो प्रत्येकाचा आदर करतो, मोठ्यांशी नम्रपणे वागतो आणि वेळ मिळाला की भारतातही येत असतो, कारण त्याचे आईवडील जिवंत असताना इथेच राहत होते. हे सगळं ऐकल्यावर आत्याने आनंदाने हा प्रस्ताव मान्य केला. त्या मला म्हणाल्या, अवनी, हा प्रस्ताव तुझ्यासाठी खूप चांगला आहे. ऋतिकसारखा मुलगा प्रत्येकाच्या नशिबात नसतो. मी त्यांच्या बोलण्याकडे शांतपणे कान दिला, पण मनात अनेक प्रश्न आणि संभ्रम होते. माझ्या लग्नाबद्दल मी कधीच फारसा विचार केला नव्हता, पण आता परिस्थिती बदलत होती. आत्यालाही स्वतःच्या मुली होत्या. पुढे त्यांचीही लग्न करायची होती. त्यामुळे माझी जबाबदारी पूर्ण करणं त्यांच्यासाठीही तितकंच महत्त्वाचं होतं. काही दिवसात दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणी पूर्ण झाली. सगळे या नात्यामुळे आनंदात होते. कोणालाही काही आक्षेप नव्हता आणि अखेर आमचा साखरपुडा ठरला. साखरपुड्याच्या दिवशी घरात आनंदाचं वातावरण होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं. सगळे आम्हाला शुभेच्छा देत होते. माझ्याही मनात नव्या आयुष्याची गोड स्वप्न रंगत होती. आम्ही साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी व्यंकट सभागृहात पोहोचलो. तेव्हा मी पहिल्यांदाच ऋतिकला पाहिलं. तो खरंच खूप देखणा दिसत होता. त्याला पाहताच लोक त्याचं इतकं कौतुक का करतात याची मला जाणीव झाली. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता आणि डोळ्यात एक निरागस शांतपणा होता, जो प्रत्येक मुलीला आपल्या आयुष्याच्या जोडीदारात पाहायचा असतो. तो कमी बोलत होता, पण जे बोलत होता ते खूप विचारपूर्वक बोलत होता. साखरपुडा झाल्यावर आमच्या जोडीचं कौतुक करणाऱ्यांची रांगच लागली. प्रत्येकजण म्हणत होता की आम्ही दोघं जणू एकमेकांसाठीच घडवलेलो आहोत. कार्यक्रम संपल्यानंतर ऋतिकने एका छोट्याशा कागदावर त्याचा अमेरिकेतील दूरध्वनी क्रमांक लिहून माझ्या हातात दिला. हलकसं हसत तो म्हणाला, हा माझा अमेरिकेतील क्रमांक आहे, मला नक्की दूरध्वनी कर. मी मान खाली घालून फक्त हो एवढंच म्हणाले. त्या क्षणी माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. त्याच्याकडे नजर उचलून पाहायचीही हिंमत होत नव्हती. त्याने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मग तो तिथून निघून गेला. मी तो कागद खूप जपून ठेवला, पण लाज आणि संकोचामुळे मी त्याला कधीच दूरध्वनी करू शकले नाही. दिवस पुढे सरकत गेले. अनेकदा मनात विचार यायचा की त्याला दूरध्वनी करावा, त्याचा आवाज ऐकावा आणि तो अमेरिकेत कसा आहे हे विचारावं, पण प्रत्येक वेळी माझी हिंमत कमी पडायची. मग एक दिवस मी तो कागद शोधायला गेले, पण कितीही शोधलं तरी तो मला कुठेच सापडला नाही. मी माझी संपूर्ण खोली पालथी घातली. प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक तपासली. कपड्यांच्या घड्यांमध्ये शोधलं. जुन्या पुस्तकांची एक एक पानं चाळून पाहिली, पण तो छोटासा कागद कुठेच सापडला नाही. जणू तो जमिनीत गडप झाला होता किंवा वाऱ्यासोबत कुठेतरी उडून गेला होता. ते पाहून माझं मन अक्षरशः तुटलं. आता माझ्याकडे ऋतिकचा दूरध्वनी क्रमांक नव्हता आणि त्याच्याकडेही माझा क्रमांक नव्हता, कारण मी कधीच माझा क्रमांक त्याला दिला नव्हता. त्याने त्याचा क्रमांक माझ्याकडे दिला होता आणि कदाचित त्याला खात्री होती की मी स्वतःहून त्याला दूरध्वनी करेन, पण तसं माझ्याकडून कधीच घडलं नाही. मी ही गोष्ट आत्याला सांगितली. आत्याने हा प्रस्ताव आणणाऱ्या काकूंशी संपर्क साधला. काही दिवसांनी त्या काकू पुन्हा घरी आल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्ट दिसत होतं. त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे ऋतिकच्या मावशीचा जो दूरध्वनी क्रमांक होता तो आता बंद लागतो आहे आणि त्यांच्याकडे दुसरा कोणताही क्रमांक नाही. हे ऐकताच मला जबरदस्त धक्का बसला. दिवस पुढे सरकत गेले. सुरुवातीला सगळे मला समजावून सांगायचे की कदाचित ऋतिक कामात खूप व्यस्त असेल किंवा एखाद्या महत्त्वाच्या कारणामुळे संपर्क करू शकत नसेल. प्रत्येकजण म्हणायचा की तो लवकरच परत येईल, पण काय झालं कोण जाणे. महिने सरले आणि त्या महिन्यांचं वर्षात रूपांतर झालं. आमच्या साखरपुड्याला 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानंतर दुसरं वर्षही संपत आलं. तरीही ऋतिकचा काहीच पत्ता नव्हता. त्याचा कोणताही दूरध्वनी क्रमांक मिळत नव्हता आणि त्याच्याकडून एकही निरोप आला नव्हता.
त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकाकडे मी चौकशी केली, पण कुणाकडेच उत्तर नव्हतं. जणू तो अचानक या जगातूनच नाहीसा झाला होता. याच काळात माझ्या आत्याची प्रकृतीही खूप खालावली. आजारपणामुळे त्या खूप अशक्त झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कायम चिंतेच्या रेषा दिसायच्या. रात्री त्यांना नीट झोपही लागत नव्हती. त्या सतत कसल्या तरी विचारात हरवून जायच्या. एक दिवस त्यांच्या ओळखीचे काही लोक घरी आले. मी माझ्या खोलीत होते, पण त्यांचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. आत्या हळव्या आवाजात म्हणाल्या, मला अवनीची खूप काळजी वाटते. ऋतिकचा काहीच पत्ता लागत नाही आणि त्याच्याबद्दल कोणतीच बातमी मिळत नाही. त्यावर त्या काकू म्हणाल्या, ताई, मला तर असं वाटतं की त्या मुलाने हे नातंच विसरून टाकलं असावं. नाहीतर 2 वर्षात त्याला एकदाही अवनीची आठवण आली नसती का? हे ऐकून आत्या गप्प झाल्या. मग त्या काकू पुढे म्हणाल्या, अगं, लग्न झाल्यानंतर संसार असतानाही काही जण दुसरं लग्न करतात. इथे तर फक्त साखरपुडा झाला होता. तिकडे त्याला दुसरी एखादी मुलगी आवडली असेल, असंही असू शकतं. म्हणूनच त्याने संपर्क केला नाही आणि त्याच्या मावशीनेही काही कळवलं नाही. हे ऐकून आत्या म्हणाल्या, पण तो तर म्हणायचं की माझी अवनी त्याला खूप आवडते आणि या नात्याबद्दल त्याला काहीच अडचण नाही. त्यावर त्या काकू हलकसं हसत म्हणाल्या, आजकाल अशा प्रेमाच्या गोड बोलण्यावर कोण विश्वास ठेवतो? तुम्हीच सांगा. मुलीला अजून किती दिवस थांबवणार? तुमच्याही मुली आहेत. त्यांच्या लग्नाचं वयही पुढे सरकत आहे. म्हणून माझं एका अवनीचं लग्न करून टाका. माझ्या ओळखीत एक चांगला मुलगा आहे. हुंड्याचीही काळजी करू नका. एका चांगल्या संस्थेमार्फत मदतीच्या स्वरूपात काही आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेन. अवनीचं लग्न झालं की तुमच्याही मनावरचं मोठं ओझं हलकं होईल. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. मला माहीत होतं की आत्या मला कधीच ओझं समजत नव्हत्या, पण त्या स्वतः आजारी होत्या आणि मनात अनेक चिंता त्यांना सतत छळत होत्या. तरीही त्यांनी लगेच निर्णय घेतला नाही, कारण त्यांना ऋतिक खरोखरच खूप आवडला होता. म्हणून त्यांनी अजून काही महिने वाट पाहिली आणि ऋतिकचा शोध घेण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले. कुठूनही त्याच्याबद्दल एखादी छोटीशी माहिती मिळाली तरी त्या लगेच तिथे जाऊन चौकशी करायच्या. पण इतके प्रयत्न करूनही त्यांच्या हातात काहीच लागलं नाही. एक दिवस त्यांनी मला जवळ बोलावलं. माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्या माझ्याकडे बराच वेळ पाहत राहिल्या. मीही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आजारपणामुळे त्यांचा चेहरा खूपच फिकट दिसत होता. त्या शांतपणे म्हणाल्या, बाळा, मी खूप दिवस वाट पाहिली, पण आता मला वाटतं आपण आणखी थांबू नये. तुझ्यासाठी आणखी एका मुलाचा प्रस्ताव आला आहे. त्याचं नाव समर्थ आहे. त्याचं कुटुंब चांगलं आहे. आईवडील आहेत, भाऊ आहेत, बहिणी आहेत. सगळं कुटुंब एकत्र राहतं. हे ऐकून मी काहीच बोलले नाही. माझ्या आयुष्यातले निर्णय आतापर्यंत आत्यानीच घेतले होते आणि आजही त्या माझ्यासाठी तेच करत होत्या. मी शांतपणे होकार दिला. त्यानंतर अवघ्या 1 महिन्यात माझं आणि समर्थचं लग्न झालं. लग्नाच्या दिवशी घरभर आनंदाचं वातावरण होतं. पाहुण्यांची सतत ये-जा सुरू होती. बायका गप्पा मारत होत्या. लहान मुलं इकडे तिकडे धावत होती. सगळीकडे सजावट, प्रकाश आणि उत्साह दिसत होता. पण माझ्या मनात मात्र एक विचित्र शांतता दाटून आली होती. मी नववधूच्या वेशात बसले होते. हातांवर मेहंदी रंगली होती. सुंदर लाल साडी नेसली होती. पण मनावर एक अनामिक दडपण जाणवत होतं. प्रत्येकजण शुभेच्छा देत होता. एकामागून एक सगळे विधी पार पडले आणि अखेर निरोपाची वेळ आली. मी आत्यांना घट्ट मिठी मारून खूप रडले. त्याही माझ्यासोबत रडत होत्या. थरथरणाऱ्या हाताने त्या मला पुन्हा पुन्हा आशीर्वाद देत होत्या. निरोपानंतर मी समर्थच्या घरी आले. त्याचं घर खरंच खूप मोठं होतं. तिथे त्याची आई, वडील, 2 मोठे भाऊ, बहिणी आणि बहिणी सगळे एकत्र राहत होते. रात्री मला एका खोलीत बसवलं. खोलीत मंद प्रकाश होता आणि फुलांचा सुगंध दरवळत होता. मी शांतपणे बसले होते, पण माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. थोड्याच वेळात दार उघडलं आणि समर्थ आत आला. तो हळूहळू चालत माझ्यासमोर येऊन बसला. मी लाजून मान खाली घातली. मला वाटलं तो माझ्याशी प्रेमाने बोलेल. मला भीती वाटते का असं विचारेल. आपल्या नव्या आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगेल. पण त्याने अगदी वेगळ्या स्वरात बोलायला सुरुवात केली. बोट दाखवत तो म्हणाला, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. त्याचं पहिलंच वाक्य ऐकून मी घाबरले. मी असा कोणता अपराध केला होता की तो सुरुवातीलाच मला इशारा देत होता? हेच मला समजेनासं झालं. तो पुढे म्हणाला, माझ्या घरातल्या प्रत्येकाला नेहमी आनंदात ठेवायचं. घरातला कोणताही माणूस तुला जे काम सांगेल ते तू कोणताही आक्षेप न घेता करायचं. कोणालाही नकार द्यायचा नाही. मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत राहिले. तो पुढे म्हणाला, तू तसं वागलीस तर मी सुद्धा तुला आनंदात ठेवेन. त्यानंतर तो उठून पाणी पिऊन पुन्हा माझ्यासमोर आला आणि कडक आवाजात म्हणाला, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. खूप बोलणाऱ्या मुली मला अजिबात आवडत नाहीत. सतत रडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीही मला आवडत नाहीत. त्यामुळे माझ्यासमोर कधीही तुझ्या दुःखाची कहाणी सांगायचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर तुझा सगळा दिखावा एका क्षणात संपवेन. त्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो सतत काही ना काही बोलत होता आणि मी मात्र एवढंच विचार करत होते की माझी चूक नेमकी काय आहे. मग तो पुन्हा म्हणाला, आणि हो, कधीही माझ्याबद्दल माझ्या घरच्यांकडे तक्रार करायचा विचारही करू नकोस. ते कधीच तुझी बाजू घेणार नाहीत. तो पुढे म्हणाला, घरातलं कुणीही तुला काही सांगितलं तर मला लगेच कळेल. समजलं ना?
आणि त्यानंतर तुझं काय होईल याची कल्पना तुलाच येईल. त्याचं ते बोलणं ऐकून मी पूर्णपणे हादरून गेले. माझ्या मनात कल्पना होती की लग्नाची पहिली रात्र आनंद, जिव्हाळा आणि नव्या नात्याच्या गोड सुरुवातीने भरलेली असेल. पण समर्थच्या शब्दांनी माझ्या मनात इतकी भीती निर्माण केली की माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. आता काहीच बदलणं माझ्या हातात नव्हतं, कारण लग्न तर झालंच होतं. माझ्या सासरच्यांचं कपड्यांचं खूप मोठं दुकान होतं. त्या व्यवसायाचा त्यांना प्रचंड अभिमान होता. घरी एखादा पाहुणा आला की माझे सासरे अभिमानाने म्हणायचे, आम्ही व्यापारी माणसं आहोत. हा व्यवसाय आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. याच व्यवसायामुळे आम्हाला मान, प्रतिष्ठा आणि समाजातलं स्थान मिळालं आहे. मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकायचे आणि मनात विचार करायचे की या लोकांना आपल्या संपत्तीचा आणि पैशाचा किती अभिमान आहे. लग्नानंतर साधारण आठवडाभराने एक दिवस अचानक घरात मोठी धावपळ सुरू झाली. त्यावेळी मी घरात फरशी पुसत होते. इतक्यात बाहेरून आरडाओरडा आणि गोंधळाचे आवाज येऊ लागले. लोक एकमेकांना मोठ्याने हाक मारत होते. माझी नणंद धापा टाकत आत आली आणि घाईघाईने म्हणाली, अगं, दुकानाला आग लागली आहे. हे एक तास माझ्या हातातून पुसायचं कापड खाली पडलं. मी ताबडतोब बाहेर धावत गेले. रस्त्यावर लोकांची गर्दी जमली होती. दूर आकाशात काळ्या धुराचे मोठमोठे लोट उठत होते. काही जण पाण्याच्या बादल्या घेऊन धावत होते, तर काही जण दूरध्वनीवरून बातमी देत होते. माझे सासरे आणि समर्थ आधीच तिथे पोहोचले होते. संध्याकाळपर्यंत सगळ्यांचे चेहरे उतरलेले दिसत होते. त्यांच्या बोलण्यातून कळलं की आगीत जवळजवळ 80% माल जळून खाक झाला होता. अनेक वर्षांची मेहनत काही तासात राख झाली होती. घरात शोककळा पसरल्यासारखं वातावरण होतं. कुणी शांत बसलं होतं, तर कुणी डोक्यावर हात ठेवून विचारात हरवून गेलं होतं. सुरुवातीला सगळे याला एक दुर्दैवी अपघात म्हणत होते, पण थोड्याच वेळात कुणीतरी एक गोष्ट बोललं आणि दुसऱ्याने ती पुढे सांगितली. पाहता पाहता ती चर्चा संपूर्ण कुटुंबात आणि नातेवाईकांत पसरली. लोक म्हणू लागले, ही नवी नवरी शुभ नाही. लग्न होऊन आठवडाही झाला नाही आणि एवढं मोठं नुकसान झालं. कुणी म्हणालं, कसली अभागी पावलं घेऊन आली आहे. तर काही जण मला अपशकुनी म्हणू लागले. मी हे सगळं शांतपणे ऐकत राहिले. मला स्पष्ट आठवत होतं, लग्नाची बोलणी सुरू असताना माझ्या सासूबाई सगळ्यांसमोर अभिमानाने सांगायच्या, आमचा व्यवसाय खूप मोठा आहे. आमच्या घराच्या पुरुषांच्या मेहनतीमुळे आणि नशिबामुळे तो दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर पूर्वीपेक्षाही अधिक भरभराट होत आहे. त्यावेळी सगळं चांगलं चाललं होतं म्हणून सगळं श्रेय त्यांनी आपल्या घरच्यांनाच दिलं होतं. पण आता एवढं मोठं नुकसान झाल्यावर त्याचं संपूर्ण खापर माझ्या डोक्यावर फोडलं गेलं. त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं की माणसं आपल्या यशाचं श्रेय स्वतःकडे ठेवतात, पण अपयश आलं की दोष मात्र दुसऱ्याच्या माथी मारतात. काही दिवसातच घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं. माझ्या सासूबाई आधी माझ्याशी प्रेमाने बोलायच्या, पण आता त्यांच्या प्रत्येक बोलण्यात टोमणे असायचे. घरात एखादी साधी वस्तू जरी खराब झाली तरी सगळ्यांच्या नजरा माझ्याकडेच वळायच्या. दुकान पुन्हा पूर्वीसारखं उभं करण्याचे प्रयत्न सुरू होते, पण एवढ्या मोठ्या नुकसानीची भरपाई इतक्या कमी वेळात होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे अनेकदा दुकानात ग्राहक कमी आले तरी त्यांचाही दोष माझ्यावरच टाकला जायचा. हळूहळू मला असं वाटायला लागलं की मी या घराची सून नसून या घरात येणाऱ्या प्रत्येक संकटाचं कारणच आहे. खरं सांगायचं तर एकत्र कुटुंबात सुनेचं स्थान तसंही फार भक्कम नसतं. विशेषतः तिच्या माहेरी तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहील असं कुणी नसतं. अशा सुनेला तर अनेकदा मानही मिळत नाही. मी रोज पहाटे सगळ्यांपेक्षा आधी उठायचे. संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावरच होती. प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून सगळी कामं मला करावी लागायची. कुणी काहीही बोललं तरी मला उलट उत्तर देता येत नव्हतं. मी कितीही मन लावून काम केलं तरी माझ्या कामाचं कौतुक होईल अशी अपेक्षाही मी सोडून दिली होती. आता मला हळूहळू समजू लागलं होतं की माझं आयुष्य इतर स्त्रियांसारखं कधीच असणार नाही. लग्नाआधी स्वतःला खूप चांगलं दाखवणाऱ्या अनेक माणसांचे खरे स्वभाव मात्र काळ गेल्यावरच समोर येतात. समर्थही अगदी जुनाट विचारांचा होता. तो सतत मला कमी लेखायचा. मी कितीही त्याची सेवा केली, कितीही मनापासून सगळं सांभाळलं तरी तो मला नेहमी कमीपणाची वागणूक द्यायचा. एके रात्री आम्ही दोघं खोलीत बसलो होतो. तो दूरध्वनीवर काहीतरी पाहत होता आणि मी शांतपणे माझे कपडे इस्त्री करत होते. अचानक तो म्हणाला, एक गोष्ट सांगू का? मी त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, माझी मनापासून इच्छा होती की माझा प्रेमविवाह व्हायला हवा होता. त्याचं ते बोलणं ऐकून मी दचकले. मी हळूच विचारलं, का? तो सहजपणे म्हणाला, तसं मनात होतं म्हणून. मी धीर करून विचारलं, मग तुम्हाला माझ्यावर प्रेम नाही का? या एक तास तो मोठ्याने हसायला लागला, जणू मी खूप विचित्र प्रश्न विचारला होता. हसतच तो म्हणाला, अगं, बायकोवर प्रेम कोण करतं? तू माझी पत्नी आहेस, प्रियसी नाहीस. त्याचं ते वाक्य माझ्या मनाला खोलवर लागलं. मी पुन्हा धीर करून विचारलं, माझ्यात काही कमी आहे का? मी तुम्हाला सुंदर वाटत नाही का? तो म्हणाला, तू सुंदर आहेस, पण त्या सौंदर्याचा उपयोग तरी किती दिवस? उद्या मूल झालं की तू काकूसारखी दिसशील. आणखी 7-8 वर्षांनी तर अगदी म्हातारीसारखी दिसशील. आणि पुन्हा मोठ्याने हसत तो म्हणाला, नंतर दुसरं मूल झालं की मग तर अजूनच म्हातारी दिसशील. त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी शांतपणे म्हणाले, पण ती मुलं
तुमचीच असतील ना? एवढं ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. त्याने हात वर करून मला गप्प बसायला सांगितलं आणि कडक आवाजात म्हणाला, बस, खूप बोललीस. आता एक शब्दही बोलायचा नाहीस. जा, माझ्यासाठी कॉफी करून आण. मी काहीच बोलले नाही. शांतपणे खोलीबाहेर पडले आणि स्वयंपाकघरात गेले. रात्र बरीच झाली होती. घरातले बहुतेक जण आपापल्या खोली गेले होते. मी कॉफीचं भांडं गॅसवर ठेवलं आणि तिथेच उभी राहून विचार करू लागले की माझं आयुष्य आता कधीच सोपं होणार नाही. पण खरं सांगायचं तर मला अजून कल्पनाही नव्हती की मी जेवढा विचार करत होते त्यापेक्षाही कितीतरी मोठी संकटं माझी वाट पाहत होती. एक दिवस सकाळपासूनच मी घरच्या कामात गुंतले होते. प्रत्येकाच्या आवडीनुसार नाश्ता करून दिला. सिंकमध्ये भांड्यांचा ढीग पडला होता आणि त्याचबरोबर दुपारच्या जेवणाची तयारीही करायची होती. घरात इतकी माणसं असूनही मदतीला कुणीच पुढे येत नव्हतं. त्यामुळे काम संपायचंच नाही. कुणाला चहा हवा असायचा तर कुणासाठी वेगळा नाश्ता करावा लागायचा. एक काम संपलं की दुसरं समोर उभं असायचं. दिवसभर मी क्षणभरही न थांबता काम करत राहायचे. त्या दिवशी माझ्या सासूबाई आणि समर्थ दिवाणखान्यातील सोफ्यावर बसले होते. मी जवळच काम करत असल्यामुळे त्यांचं बोलणं मला अगदी स्पष्ट ऐकू येत होतं. माझ्या सासूबाई म्हणाल्या, अगं, तुझ्या बायकोकडून अजूनपर्यंत काही आनंदाची बातमीच ऐकायला मिळाली नाही. लग्नाला 6 महिने होत आले. त्यांचं ते बोलणं ऐकताच माझ्या हातातलं काम क्षणभर थांबलं. कारण आता माझं पूर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडे गेलं होतं. समर्थ हलकंसं हसत म्हणाला, अगं आई, घरात एवढी मुलं आहेत तरी तुझं मन भरलं नाही का? मोठ्या दादांना 4 मुलं आहेत आणि दुसऱ्या दादांना 3. घरात माणसांपेक्षा मुलंच जास्त झाली आहेत. आता तुला माझीही मुलं हवीत. त्याच्या आवाजात आनंदाचा लवलेशही नव्हता. उलट तो या विषयाची थट्टाच करत होता. मला वाटलं कदाचित त्याला मुलं आवडत नसावीत किंवा अजून त्या जबाबदारीसाठी तो तयार नसावा. त्याच्या बोलण्यातून तरी तो वडील होण्याबद्दल गंभीर आहे असं कधीच जाणवत नव्हतं. सासूबाई त्याला रागाने म्हणाल्या, अरे वेडा झाला आहेस का? मुलांमुळे मन कसं भरेल? ती मुलं त्यांच्या आईवडिलांची आहेत. तुझीही मुलं असायला हवीत ना? असं म्हणत त्या स्वतःशीच काहीतरी पुटपुटू लागल्या. त्यावर समर्थ म्हणाला, घरातली मुलं पाहिली आहेत ना, किती उर्मट आहेत. वहिनींनी त्यांना कसली शिस्त लावली आहे. माझीही मुलं झाली तर तीही अशीच बिघडतील. यावर सासूबाई म्हणाल्या, ऐक समर्थ, स्त्रीचं लग्न झालं की तिला मूल व्हायलाच हवीत. त्यामुळे तिचं पाय घराशी घट्ट बांधले जातात. ऐकून मी थक्क झाले, कारण त्या नेमकं काय सुचवत होत्या ते मला चांगलंच समजलं होतं. त्या पुढे म्हणाल्या, आणि तुझी बायको दिसायलाही सुंदर आहे. उद्या तुला सोडून कुठे निघून गेली तर? त्यांचं ते बोलणं ऐकून माझे कान गरम झाले. त्यांच्या अशा विचारांमुळे मला खूप वाईट वाटलं. समर्थ मात्र अगदी निष्काळजीपणे म्हणाला, जेव्हा मुलं व्हायची असतील तेव्हा होतील. आता हा विषय इथेच थांबवा. त्यानंतर दोघंही गप्प बसले. पण मी मात्र बराच वेळ विचारात पडले. लग्नाला 6 महिने झाले तरी मी अजून आई का झाले नाही, हा प्रश्न मनात सतत फिरत राहिला. सगळं व्यवस्थित असताना असं का होतंय हेच मला समजत नव्हतं. पण लगेच दुसरा विचार मनात यायचा, मुलं झाली असती तर माझं आयुष्य नेमकं किती बदललं असतं. मला तर सकाळपासून रात्रीपर्यंत घरची सगळी कामं करावीच लागली असती. अशा परिस्थितीत स्वतःच्या मुलांकडे लक्ष देणंही किती कठीण झालं असतं. त्यांना वेळ देणं माझ्यासाठी जवळजवळ अशक्यच ठरलं असतं. कारण घरातलं सगळं ओझं माझ्याच खांद्यावर होतं. माझ्या मोठ्या जाऊला 4 मुलं होती. त्यामुळे त्या नेहमी माझ्या मुलांकडेच लक्ष द्यायला वेळ जातो, तेच पुरेसं आहे असं म्हणत कामातून बाजूला व्हायच्या. खरं तर त्यांचं म्हणणं चुकीचंही नव्हतं. त्यांची मुलं सतत घरभर धावत असायची. त्यांच्यात वयाचं अंतर फारसं नव्हतं. एखादं मूल रडत असायचं, दुसरं भांडत असायचं, तर तिसरं काहीतरी फोडत असायचं. सगळीच मुलं खूप खोडकर होती. त्यामुळे त्या दिवसभर त्यांच्याच मागे धावत असायच्या. त्यांनी क्षणभर दुर्लक्ष केलं तरी मुलं एकमेकांना इजा करून घ्यायची. म्हणून त्या घराच्या कामांपासून बहुतांश वेळ दूरच राहायच्या. दुसऱ्या जाऊचं तर वेगळंच होतं. त्या एका श्रीमंत घरातील मुलगी होत्या. माहेरी जसं ऐशारामात राहत होत्या तसंच त्या सासरीही राहत होत्या. त्यांना कुणी कधी कोणतं काम सांगायचं धाडसही करत नव्हतं. त्या भरपूर संसार सामुग्री आणि मोठी रक्कम घेऊन आल्या होत्या. त्यामुळे जणू सगळ्यांनी त्यांच्या बाबतीत मौनच पाळलं होतं. त्या सकाळी उशिरा उठायच्या, निवांत नाश्ता करायच्या, दूरध्वनीवर वेळ घालवायच्या, दूरचित्रवाणी पाहायच्या किंवा मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जायच्या. सासूबाई असोत किंवा सासरे, त्यांना कोणी काही बोलत नव्हतं. त्या एखाद्याला उलटसुलट बोलल्या तरी सगळे शांत राहायचे. पण माझ्या बाबतीत मात्र सगळ्यांचाच स्वभाव वेगळा होता. मी 2 क्षण बसून श्वास घ्यायला गेले तरी लगेच कुणाचा तरी आवाज यायचा, अवनी इकडे ये, अवनी हे कर, अवनी ते करून दे. कधीकधी मला असं वाटायचं की या घरात माझं अस्तित्व फक्त घरकाम करण्यापुरतंच आहे. आणि त्यामागचं सर्वात मोठं कारणही तेच होतं, कारण मी अनाथ होते. माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहील असं कुणीच नव्हतं. माझी मुलगी कशी आहे असं प्रेमाने विचारणारही कुणी नव्हतं. माझ्या माहेरच्यांची भीती वाटून माझ्याशी नीट वागावं असं कारणही त्यांच्याकडे नव्हतं. माझी आत्या बिचारी स्वतःच सतत आजारी असायची. त्या फार श्रीमंतही नव्हत्या. त्यांच्याबद्दल विचार आला की माझं मन भरून यायचं. त्या श्रीमंत असत्या, तब्येत चांगली असती तर कदाचित माझ्यासाठी काहीतरी करू शकल्या असत्या. पण त्या स्वतःच इतरांच्या आधाराने आयुष्य जगत होत्या.
हे सगळं मनात आलं की मी गप्प बसायचे आणि माझं दुःख मनातच दडवून ठेवायचे. दिवस भराभर पुढे जात होते, पण माझं आयुष्य आणि रोजचं जगणं तसंच राहिलं. त्याचा परिणाम असा झाला की लग्नाला काही महिने होताच मी अकाली म्हातारी झाल्यासारखी दिसू लागले. आरशासमोर उभी राहिले की मला स्वतःची ओळख पटत नव्हती. ही ती सवनी आहे का जिच्या सौंदर्याचं लोक कौतुक करताना थकत नव्हते, जिच्या चेहऱ्याचं तेज पाहून सगळे म्हणायचे किती सुंदर आहे. पण आता माझ्या चेहऱ्यावरचं तेजच हरवलं होतं. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली होती. स्वयंपाकघरातील उष्णता आणि धुरामुळे चेहऱ्यावर पुरळं उठली होती आणि त्यांचे डागही राहिले होते. माझे हात खूपच कोरडे आणि करकरीत झाले होते. कंबर सतत दुखायची. अंगात कायम थकवा जाणवायचा. जणू कित्येक वर्ष मी विश्रांतीच घेतली नव्हती. माझा पूर्वीचा चेहरा आठवला की डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. पण मी तरी काय करू शकत होते. एकदा मी घरगुती उपाय करून माझा चेहरा पुन्हा थोडा उजळावा म्हणून प्रयत्न केला, पण स्वतःसाठी 2 क्षण काढू देईल असं कुणीच नव्हतं. मी काही करायला लागले की लगेच कुणाचा तरी आवाज यायचा. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्याची उरलेली थोडीशी इच्छाही संपून गेली. एक दिवस समर्थ स्नानगृहात गेला होता आणि त्याचा दूरध्वनी टेबलावर पडला होता. अचानक त्याच्या दूरध्वनीच्या पडद्यावर संदेश आला. सहज माझी नजर त्या संदेशाकडे गेली. त्यावर लिहिलं होतं, प्रिय, मी किती वेळ तुझी वाट पाहते आहे. तुझी ती अडाणी बायको झोपली असेल तर माझ्याशी थोडं बोल. ते वाचताच माझे हातपाय थरथर कापू लागले. जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी काही वेळ तशीच निशब्द बसून राहिले. समर्थने कधीच माझ्याशी प्रेमाने बोललं नव्हतं. आजवर माझ्यासाठी त्याच्या तोंडून एकही प्रेमाचा शब्द बाहेर पडला नव्हता. त्याने मला कधीच मान दिला नव्हता आणि आता तर तो माझा विश्वासही तोडत होता. त्या रात्री मी उशीत तोंड खुपसून खूप रडले. छताकडे पाहत मनातल्या मनात स्वतःलाच विचारत राहिले, माझी चूक नेमकी काय आहे. मी कोणती जबाबदारी पाडली नाही. मी कोणाचं वाईट केलं आहे म्हणून माझ्या वाटेला इतकं दुःख आलं. मी तर आयुष्यभर कुणाशीही वाईट वागले नाही. सगळ्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला. समर्थाचं प्रत्येक बोलणं मान्य केलं तरी त्याने माझ्याशी असं का केलं. त्या घरात राहून मी खूप काही सहन केलं होतं, पण हा विश्वासघात सहन करणं माझ्यासाठी अशक्य होतं. दुसऱ्या दिवशी धीर करून मी सासूबाईंशी याबद्दल बोलले. त्या रागाने माझ्याकडे पाहत म्हणाल्या, तुझी हिंमतच कशी झाली माझ्याकडे माझ्या मुलाची तक्रार करायची. आणि हे सगळं पुरुष करतच असतात. पुरुषांचा स्वभावच तसाच असतो. त्यांचं उत्तर ऐकून मी थक्क झाले. त्या पुढे म्हणाल्या, पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांनी बोलायचं नसतं. त्यांनी फक्त घराची जबाबदारी सांभाळायची आणि पुरुष म्हणतील तसं वागायचं. समजलं ना. हे ऐकताच माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते पाहून त्या म्हणाल्या, अगं एवढं रडण्यासारखं काय झालं. समर्थाने तुला घराबाहेर काढलं आहे का, की त्या दुसऱ्या स्त्रीशी लग्न करून तिला या घरात आणलं आहे. मी हळूच नकारार्थी मान हलवली. त्यावर त्या म्हणाल्या, मग सांग नेमकी अडचण काय आहे. तू या घरात त्याची बायको म्हणूनच राहत आहेस ना. एवढं बोलून त्या क्षणभर थांबल्या आणि पुढच्याच क्षणी म्हणाल्या, आणि उद्या त्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं तरी त्यात वाईट काय आहे. शेवटी ते मूल होण्यासाठीच करेल ना. तू तर लग्नाला 1 वर्ष होऊनही त्याला वडील होण्याचा आनंद देऊ शकली नाहीस. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्याकडे उत्तरच उरलं नाही. मी शांतपणे तिथून उठले आणि माझ्या खोलीत गेले. त्या दिवसानंतर माझ्या मनात एक वेगळीच भीती घर करून बसली. नेमकी अडचण काय आहे हेच मला समजत नव्हतं. लग्नाला वर्षाहून अधिक काळ झाला होता तरी माझी कुशी रिकामीच होती. एक दिवस मी समर्थला म्हणाले, आपण वैद्यांकडे जाऊया. तो लगेच ताठपणे म्हणाला, तुझं डोकं फिरलं आहे का. पुरुषांना कधी काही होत नाही. काही अडचण असेल तर ती तुझ्यातच असेल. मी शांतपणे म्हणाले, मी कधी म्हणाले की तुमच्यात काही कमी आहे. मी तर माझ्यासाठीच सांगते आहे. मला वैद्यांकडे दाखवून आणा. हे ऐकून तो थोडा शांत झाला आणि म्हणाला, ठीक आहे घेऊन जाईन. पण त्या दिवसानंतर तो रोज काही ना काही कारण सांगून विषय टाळू लागला. अखेर माझ्या सततच्या आग्रहानंतर तब्बल 5 महिन्यांनी तो मला वैद्यांकडे घेऊन गेला. दवाखान्यात पोहोचलो तेव्हा तिथे खूप गर्दी होती. कुणाच्या हातात तपासणीचे कागद होते, कुणी औषधं घेत होतं तर कुणी चिंतेने इकडून तिकडे फिरत होतं. माझ्याही अनेक तपासण्या झाल्या. कधी एका खोलीत जावं लागलं तर कधी दुसऱ्या. कधी रक्ताचे नमुने घेतले गेले तर कधी इतर तपासण्या करण्यात आल्या. माझी तब्येत आधीच खूप अशक्त झाली होती. त्यात या सगळ्या तपासण्यानंतर चालणं सुद्धा कठीण झालं होतं. शेवटी वैद्यांनी सांगितलं, आठवड्यानंतर सगळे अहवाल तयार होतील. त्यानंतर मी आणि समर्थ घरी परतलो. तो आठवडा माझ्यासाठी खूप कठीण गेला. फक्त अहवालात काय येईल याची चिंता नव्हती, तर अंगातली अशक्तपणाही दिवसेंदिवस वाढत होता. पण घरातल्या कुणालाच माझी दया येत नव्हती. प्रत्येकजण मला सतत काम सांगत होता. अखेर आठवडा संपला. त्या दिवशी माझ्या सासूबाई आणि मोठ्या जाऊही आमच्यासोबत दवाखान्यात आल्या. अहवाल मिळायला अजून थोडा वेळ होता. इतक्यात अचानक माझी तब्येत बिघडली. मला चक्कर यायला लागली आणि रक्तदाब खूप खाली गेला. वैद्यांनी मला लगेच तपासणीच्या खोलीत झोपवलं. अंगात अजिबात शक्ती उरली नव्हती म्हणून मी डोळे मिटून तशीच पडून राहिले. बाहेर समर्थ
त्याची आई आणि मोठी जाऊ बोलत होते. थोड्याच वेळात दार उघडलं आणि समर्थ आत आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरपणा होता. तो म्हणाला, अहवाल आले आहेत. वैद्यांचं म्हणणं आहे की तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. हे ऐकताच जणू माझ्यावर आभाळच कोसळलं. मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिले. त्याने अहवाल माझ्यासमोर धरला आणि म्हणाला, तुझ्यासारख्या स्त्रीसोबत मी आता आयुष्य घालवू शकत नाही, म्हणून मी तुला घटस्फोट देतो. मला मोकळं कर. एवढं बोलून त्याने लगेच घटस्फोटाचे कागद काढले आणि माझ्या हातात ठेवले. माझे हात थरथर कापत होते. मी कसंबसं उठून बसले. डोळ्यांसमोर अंधार दाटून आला होता. थरथरत्या आवाजात मी विचारलं, तुम्ही काय बोलत आहात? असं कसं शक्य आहे? तो म्हणाला, वैद्यांच्या अहवालात स्पष्ट लिहिलं आहे की तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. इतक्यात माझ्या सासूबाई आणि मोठ्या जाऊ आत आल्या. मला पाहताच सासूबाई मोठ्याने म्हणाल्या, मला तर आधीपासूनच माहिती होतं की बाई आमच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. हे ऐकताच माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी अनावर होऊन रडत होते. तेवढा समर्थ म्हणाला, हो आई, तू अगदी बरोबर म्हणतेस. म्हणूनच आता मी पल्लवीशी लग्न करणार आहे. पल्लवी हे नाव ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर त्या रात्रीचा प्रसंग उभा राहिला. समर्थच्या दूरध्वनीवर आलेला तो संदेश पाठवणारी दुसरी कोणी नसून पल्लवीच होती, कारण त्या संदेशावर मला हेच नाव दिसलं होतं. माझ्या सासूबाई लगेच म्हणाल्या, हो, त्या मुलीशी तुझं लग्न आधी केलं नाही, कारण तिचा एकदा साखरपुडा मोडला होता. पण आम्हाला काय माहीत होतं की हिचाही लग्नाआधी साखरपुडा झाला होता. ते आमचं दुर्दैव होतं, जे नंतर कळलं. एवढं बोलून त्याने समर्थचा हात धरला आणि त्याला घेऊन बाहेर पडू लागल्या. मी रडत रडत म्हणाले, असं करू नका आई, तुम्ही हे काय करत आहात? मी कुठे जाईन? माझं काय होईल? त्यावर त्या निर्विकारपणे म्हणाल्या, तो आमचा प्रश्न नाही. त्यांचं उत्तर ऐकून मला जणू प्राणच निघून जात आहेत असं वाटलं. माझा मेंदू काम करणंच थांबला होता. माझ्या कानात सतत एकच वाक्य घुमत होतो, तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. भीतीने माझं संपूर्ण अंग थरथरत होतं आणि माझ्यासमोर उभे असलेले लोक माझं आयुष्य उद्ध्वस्त करून काही क्षणातच त्यांच्या मुलाच्या दुसऱ्या लग्नाची योजना आखत होते. मी मनोमन देवाला प्रार्थना करत होते की काहीतरी चमत्कार होऊ दे. मला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. मला वाटलं, जर मी इथेच बेशुद्ध पडले तर हे लोक मला असंच टाकून निघून जातील. मग त्यांना थांबवणार कोण? म्हणून मी स्वतःला कसंबसं सावरायचा प्रयत्न केला. तेवढ्यात माझ्या मनात एक विचार चमकून गेला. यांना इतक्या खात्रीने कसं माहीत होतं की मी आई होऊ शकत नाही? आणि अहवाल येताच घटस्फोटाचे कागद इतक्या पटकन माझ्या हातात कसे आले? म्हणजे हे कागद आधीच तयार ठेवले होते. याचा अर्थ यांना हे सगळं आधीपासूनच माहीत होतं, किंवा मला आधीपासूनच घटस्फोट द्यायचं ठरवलं होतं. हा विचार मनात येताच माझा मेंदू वेगाने काम करू लागला. तेवढ्यात माझी नजर बाजूच्या टेबलावर पडली. तिथे समर्थने रागाने फेकलेले अहवाल पडले होते. मी कसंबसं उठले आणि थरथरणाऱ्या हातांनी ते उचलले. माझे हात इतके कापत होते की कागदही नीट धरता येत नव्हते. मी अहवाल उघडला. ओळीने वाचत गेले आणि माझे डोळे आश्चर्याने मोठे होत गेले. मी तो संपूर्ण अहवाल 2-3 वेळा पुन्हा वाचला. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की माझ्या सगळ्या तपासण्या अगदी सामान्य आहेत. माझ्यात कोणतीही वैद्यकीय अडचण नव्हती. पण त्या अहवालामागे आणखी एक अहवाल जोडलेला होता. तो समर्थचा होता. त्यात स्पष्ट नमूद होतं की तो कधीच वडील होऊ शकणार नाही. हे पाहताच माझं डोकंच गरगरू लागलं. आता मला सगळा डाव समजला होता. माझ्यावर खोटा आरोप करून मला अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही असं खोटं ठरवलं जात होतं, जेणेकरून मला सहजपणे घटस्फोट देता येईल. हे सगळं मुद्दाम आखलेलं कारस्थान होतं. मी हे सगळं समजून घेईपर्यंत मोठी जाऊ तिथून निघून गेली होती. पण सासूबाई आणि समर्थ दाराजवळ पोहोचले होते. अचानक माझ्या मनात प्रचंड संताप उसळला आणि कुठून तरी धैर्य आलं. मी पूर्ण ताकदीने ओरडले, थांबा. दोघांनी मागे वळून माझ्याकडे पाहिलं. मी अहवाल हवेत उंचावत म्हणाले, या अहवालात स्पष्ट लिहिलं आहे की मी पूर्णपणे निरोगी आहे, पण तुमच्या मुलातच अडचण आहे. तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात. माझं बोलणं ऐकताच क्षणभर पूर्ण शांतता पसरली. मला वाटलं आता सासूबाई हादरतील आणि समर्थला विचारतील की हे सगळं काय आहे. पण पुढच्या क्षणी माझी सगळी आशा संपली. त्या मोठ्याने हसायला लागल्या. त्यांचं ते हसणं पाहून माझ्या अंगावर काटा आला. त्या म्हणाल्या, अगं वेडे, मला तर आधीपासूनच माहीत आहे की माझा मुलगा कधीच वडील होऊ शकत नाही. त्याने मला हे सगळं खूप आधीच सांगितलं होतं. हे ऐकताच माझा श्वासच अडकला. मी थरथरत्या आवाजात विचारलं, म्हणजे तुम्हाला हे आधीपासूनच माहीत होतं? त्या शांतपणे म्हणाल्या, हो, म्हणूनच गेल्या आठवडाभरात तुला दूर करण्याची सगळी तयारी आम्ही करून ठेवली. नाहीतर तू खूप प्रश्न विचारले असतेस, लोकांना सगळं सांगितलं असतंस आणि माझ्या मुलाचं हे गुपित राहिलंच नसतं. त्यांचं बोलणं ऐकून मी अक्षरशः खचून गेले. त्या मात्र निर्धास्तपणे पुढे बोलत राहिल्या. त्या म्हणाल्या, आणि पल्लवीबद्दल बोलायचं झालं तर तिला हे गुपित कायम
गुपितच ठेवायचं आहे, कारण तिलाच कधी आई व्हायचं नाही. तिला मुलं अजिबात आवडत नाहीत. माझ्या मुलाला तर मूल होणारच नाहीत. मग आम्हालाही मुलांची गरज नाही. घरात आधीच भरपूर मुलं आहेत. आणि तुला माहीत आहे का, पल्लवी कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. ती तिची सगळी संपत्ती घेऊन या घरात येणार आहे. मग आम्हाला मुलांची काय गरज? आणि तू काय घेऊन आली होतीस? थोडंसं फर्निचर आणि थोडेसे पैसे, तेही दानातून मिळालेले. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या काळजात बाणासारखा घुसत होता. मी रडत म्हणाले, तुम्ही कसल्या आई आहात? स्वतःच्या मुलाची चूक माझ्यावर ढकलून मला बदनाम करत आहात. माझं बोलणं ऐकून त्या फक्त हसल्या. त्या म्हणाल्या, तुझ्यासारख्या अनाथ आणि गरीब बाईच्या वाट्याला हेच येतं. मी समर्थकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. माझं आयुष्य उद्ध्वस्त होत असतानाही त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं. मी डोळ्यातले अश्रू पुसले आणि ठाम आवाजात म्हणाले, मी सगळ्यांना खरं सांगणार. तुम्ही माझ्याशी काय केलं आणि तुमचं खरं रूप काय आहे हे प्रत्येकाला कळेल. माझं हे बोलणं ऐकताच दोघांच्याही चेहऱ्यावरची रंगत उडाली. ते दोघे सावकाश माझ्याजवळ आले. माझ्या सासूबाई इतक्या जवळ आले की त्यांच्या श्वासाचाही आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. त्यांनी डोळे मोठे करत थंड आवाजात विचारलं, धाडस असेल तर सांग सगळ्यांना. मी घाबरून त्यांच्याकडे पाहत राहिले. त्या माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या, तुला खरंच वाटतं आम्ही तुला जिवंत सोडू? जर तू कुणाला काही सांगितलंस तर तुझा कायमचा शेवट करू आणि कुणालाही काहीच कळणार नाही. त्यांचं ते बोलणं ऐकताच माझ्या अंगातून थंड शिरशीर गेली. माझ्या छातीत हृदय जोरजोराने धडधडू लागलं. मी समर्थकडे पाहिलं. कदाचित तो आपल्या आईला थांबवेल असं मला क्षणभर वाटलं, पण तोही शांत उभा होता. त्या क्षणी मी स्वतःचीही मदत करू शकत नव्हते. अशक्तपणामुळे मला नीट उठताही येत नव्हतं. अचानक मला प्रचंड घुसमटायला लागलं. माझ्यासमोर उभे असलेले ते दोघं मला माणसं वाटतच नव्हती. ते मला संपवायला तयार असलेले निर्दयी लोक वाटत होते. भीतीने माझे डोळे मोठे झाले. घसा कोरडा पडला. आता माझ्यासोबत काहीतरी भयंकर घडणार अशी खात्रीच मला वाटू लागली. तो एक शासकीय दवाखाना होता, जिथे प्रत्येक रुग्णाजवळ सतत वैद्य किंवा परिचारिका उभी राहत नव्हती. बाहेरच्या सर्वसाधारण विभागात आधीच खूप गर्दी होती. कुणी वेदनेने ओरडत होतं तर कुणी औषधांसाठी धावत होतं. बाहेर सर्वत्र गोंधळ होता आणि मी या खोलीत त्या दोघांसोबत एकटी होते. माझा आवाज ऐकणारं तरी कोण होतं? मी अशक्त होते, असह्य होते. माझ्या मनात विचार आला, इथे माझ्यासोबत काही घडलं तर कदाचित कुणालाही खरं कधीच समजणार नाही. लोक एवढंच म्हणतील की रुग्ण आधीपासून अशक्त होती, रक्तदाब खूप खाली गेला आणि तिचा मृत्यू झाला. माझे हात थंड पडू लागले. तेवढ्यात माझी नजर समर्थकडे गेली. त्याने बाजूला ठेवलेली उशी हातात उचलली होती. त्याच्या डोळ्यातली निर्दयता मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. आणि त्याच क्षणी खोलीचं दार जोरात उघडलं. कुणीतरी धावत आत आलं. मला काही समजण्याआधीच त्या माणसाने समर्थला इतक्या जोरात ढकललं की तो तोल जाऊन बाजूला पडला. माझ्या सासूबाई घाबरून मागे सरकल्या. तो मोठ्याने ओरडला, लवकर वैद्यांना बोलवा, कुणीतरी लगेच इथे या. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. काही क्षण माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माझ्यासमोर ऋतिक उभा होता. तोच ऋतिक, ज्याचा इतकी वर्ष काहीच पत्ता नव्हता, ज्याच्याबद्दल मला वाटलं होतं की त्याने मला कायमचं विसरून टाकलं आहे, ज्याच्याशी माझा एकेकाळी साखरपुडा झाला होता. तोच ऋतिक माझ्यासमोर उभा होता. माझ्या सासूबाईंचा चेहरा क्षणात फटकळ पडला. ऋतिक संतापाने थरथरत होता. त्याने समर्थकडे रोखून पाहिलं आणि कडक आवाजात विचारलं, तुम्ही इथे काय करत होतात? सांगा, तिच्याबरोबर काय करणार होतात? त्याचा आवाज इतका मोठा होता की बाहेरचे लोकही धावत आत येऊ लागले. तो पुन्हा संतापाने ओरडला, तुम्हाला लाजही वाटत नाही का? या मुलीबरोबर काय करायला निघाला होतात? आता मीच तुमचा हिशेब लावतो. ऋतिक उंच, मजबूत आणि धाडसी होता. त्याच्या व्यक्तिमत्वात असा आत्मविश्वास होता की काही क्षणांपूर्वी मला धमकावणाऱ्या माझ्या सासूबाईसुद्धा भीतीने थरथर कापू लागल्या. गोंधळामुळे खोलीबाहेरची गर्दी वाढतच होती. काही क्षणातच तपासणीसाठी आलेले वरिष्ठ वैद्यही आत आले. ऋतिकने लगेच त्यांच्याकडे पाहत सांगितलं, वैद्यसाहेब, हे लोक त्यांच्या सुनेशी अत्यंत वाईट वागणूक देत होते. तिची अवस्था तुम्ही स्वतः पाहू शकता. वैद्यांची नजर माझ्यावर पडली आणि बाजूला ठेवलेले घटस्फोटाचे कागदही त्यांच्या नजरेस पडले. त्यांचा चेहरा क्षणात गंभीर झाला. ऋतिक पुढे म्हणाला, या मुलीला काही झालं असतं तर त्याची जबाबदारी कोण घेणार होतं? मी हा विषय आता इथेच थांबवणार नाही. मी पोलीस बोलावणार आहे. मग सगळं खरं बाहेर येईल. हे ऐकता समर्थच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आता हे प्रकरण त्याच्या हाताबाहेर जात आहे याची त्याला जाणीव झाली. आजकाल अगदी छोट्या घटनेचाही चित्रफित क्षणात सर्वत्र पोहोचतो. लोक चित्रकरण करतात आणि क्षणात बातमी पसरते. अशी बदनामी अनेक वर्ष पाठ सोडत नाही हे त्याला चांगलं ठाऊक होतं. समर्थ लगेच नरमला. त्याने ऋतिकसमोर हात जोडले आणि म्हणाला, गैरसमज झाला, आम्हाला माफ करा. माझ्या सासूबाईंचाही सूर क्षणात बदलला.
त्या माझ्या पायांशी बसून रडत म्हणू लागल्या, बाळा, आम्हाला माफ कर, आमच्याकडून चूक झाली, निदान तू तरी आम्हाला समजून घे. एवढंच सांग की आम्ही तुझ्याशी असं काहीच केलं नाही. आम्हाला वाचव. मी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत होते. काही क्षणांपूर्वी निर्दयीपणे वागणारे हेच लोक आता एवढे बदलले कसे, हेच मला समजत नव्हतं. समर्थने ऋतिककडे पाहत विचारलं, तू कोण आहेस? ऋतिक एक पाऊल पुढे आला आणि ठाम आवाजात म्हणाला, मी हिचा होणारा नवरा आहे. त्यांचं ते वाक्य ऐकताच संपूर्ण खोलीत शांतता पसरली. माझ्या सासूबाई आणि समर्थ दोघेही अवाक झाले. त्याचवेळी ऋतिकच्या नजरेस घटस्फोटाचे कागद पडले आणि क्षणात त्याला सगळा प्रकार समजला. त्याने दाराकडे बोट दाखवत कठोर आवाजात सांगितलं, बाहेर निघा आणि पुन्हा कधीही तुमचं तोंड इथे दाखवू नका. आता तिथून निघून जाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. ते निमूटपणे बाहेर पडले. मी त्यांना जाताना पाहत राहिले. माझं डोकंच गरगरत होतं. काही क्षणात माझ्यावर जे काही कोसळलं होतं तो खूप मोठा धक्का होता. अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला आणि मी कधी बेशुद्ध पडले हे मला कळलंच नाही. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा सगळंच बदललं होतं. खोलीत शांतता होती. खिडकीतून हलकासा सूर्यप्रकाश आत येत होता. माझ्या हाताला सलाईन लावलेली होती. अंगात आधीपेक्षा थोडी ताकद जाणवत होती. मी हळूच मान वळवली. पलंगाजवळ एका खुर्चीवर ऋतिक बसला होता. तो शांतपणे माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांखाली थकव्याच्या खोल खुणा दिसत होत्या. जणू कित्येक दिवस त्याने विश्रांतीच घेतली नव्हती. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. हे खरंच घडतंय की मी अजूनही स्वप्नात आहे हेच मला समजत नव्हतं. आमची नजरानजर झाली आणि माझ्या डोळ्यात अनेक प्रश्न उमटले. कित्येक वर्ष मनात दडलेले तेच प्रश्न. तो इतकी वर्ष कुठे होता? अचानक का नाहीसा झाला होता? ऋतिकने माझ्या डोळ्यातील ते सारे प्रश्न ओळखले. तो शांतपणे म्हणाला, आधी घरी चल, सगळं तुला सांगतो. मी हळू आवाजात विचारलं, कोणत्या घरी? त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तो म्हणाला, आपल्या घरी. त्याचे ते 2 शब्द ऐकताच माझ्या मनात अनेक भावना एकाच वेळी दाटून आल्या. पण त्या क्षणी माझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. कदाचित इतके मोठे धक्के सहन केल्यानंतर माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नव्हते. काही तासांनी मी दवाखान्यातून बाहेर पडले. तेव्हा ऋतिक मला त्याच्या सोबत घेऊन गेला. संपूर्ण प्रवासात मी एक शब्दही बोलले नाही. गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत बसले. माझ्या डोळ्यांसमोर गेल्या काही वर्षांच्या आठवणी सतत तरळत होत्या. बराच वेळ प्रवास केल्यानंतर गाडी एका मोठ्या घरासमोर थांबली. मी आश्चर्याने त्या घराकडे पाहू लागले. ते घर नुकतंच बांधून पूर्ण झाल्यासारखं दिसत होतं. भिंतींवर ताजं रंगकाम होतं. प्रवेशद्वारही अगदी नवीन होतं. बागेत लावलेली हिरवीगार रोपं अजून लहान होती. प्रत्येक गोष्टीत नव्या आयुष्याची चाहूल जाणवत होती. ऋतिकने दार उघडलं आणि मला आत घेऊन गेला. घरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळा शांतपणा जाणवला. प्रत्येक वस्तू नीटनेटकी ठेवलेली होती. ना कुठला गोंधळ, ना कुणाची आरडाओरड, ना आदेश देणारं कुणी, ना टोमणे मारणारं कुणी. फक्त शांतता आणि समाधान होतं. तो मला वरच्या मजल्यावरच्या एका सुंदर खोलीत घेऊन गेला. खिडकीजवळ पांढऱ्या रंगाचे नाजूक पडदे लावले होते. त्यावर हलकीशी नक्षी होती. भिंतींना पांढरा रंग दिला होता. एका बाजूला लाकडी कपाट होतं आणि त्यात अनेक छान छान पुस्तकं नीट मांडून ठेवली होती. पलंगावर फिकट पिवळ्या रंगाची सुंदर चादर अंथरलेली होती. संपूर्ण खोलीत मंद आनंददायी सुगंध दरवळत होता. ऋतिक दाराशी उभा राहून म्हणाला, ही तुझी खोली आहे. आता तू इथे निवांत विश्रांती घे. थोडी झोप काढ. तू खूप थकली आहेस. मी तुझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येतो. एवढं बोलून तो बाहेर गेला. मी पलंगावर बसले आणि भरभरून त्या खोलीकडे पाहत राहिले. का कुणास ठाऊक, पण माझ्या मनाला खूप शांत वाटत होतं. जणू कित्येक वर्षानंतर मी अशा ठिकाणी आले होते जिथे मला कोणाची भीती बाळगण्याची गरज नव्हती. थोड्या वेळाने मी जेवण केलं आणि कधी झोप लागली तेच कळलं नाही. जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. खिडकीतून गार प्रसन्न वारा आत येत होता. मी काही वेळ खिडकीपाशी उभे राहून बागेकडे पाहत राहिले. त्या क्षणी असं वाटत होतं की आयुष्यातले सगळे दुःख आणि संकट मागे पडली आहेत. पण पुढच्या क्षणी भूतकाळ पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहिला. समर्थची आठवण झाली. त्याने दिलेला घटस्फोट आठवला. पण खरं सांगायचं तर तो माझ्या आयुष्यात राहिला असता तरी माझं आयुष्य तसंच उद्ध्वस्त झालं असतं. संध्याकाळी ऋतिक माझ्या खोलीत आला. त्याच्या हातात चहाचे 2 कप होते. तो समोरच्या खुर्चीवर बसला. काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, तुला जाणून घ्यायचं आहे ना, मी इतकी वर्ष कुठे होतो? मी फक्त नजरेनेच होकार दिला. तो म्हणाला, मी इथून गेल्यावर पुन्हा माझ्या कामात पूर्णपणे गुंतलो. सगळं व्यवस्थित चाललं होतं. तू मला कधी दूरध्वनी करशील याची मी वाट पाहत होतो, कारण मी तुला माझा क्रमांक दिला होता आणि मला पूर्ण खात्री होती की तू लवकरच माझ्याशी संपर्क साधशील. पण दिवस गेले, महिने गेले तरी तुझा एकही दूरध्वनी आला नाही. तेव्हा मी स्वतःलाच दोष देत होतो की मी तुझा क्रमांक का घेतला नाही. आणि त्याच काळात माझ्या आयुष्यात असं वादळ आलं ज्याची मी कधी कल्पना केली नव्हती. तो पुढे म्हणाला, मी ज्या संस्थेत काम करत होतो तिथे मोठ्या रकमेचा आर्थिक अपहार झाला आणि त्यात मला अडकवलं गेलं. मी पूर्णपणे निरपराध होतो. त्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नव्हता. तरी सगळा संशय माझ्यावरच आला. चौकशी सुरू झाली आणि मला अटकही झाली. माझ्यासोबत असं घडेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. परक्या देशात तुमचं म्हणणं ऐकून घेणारं कुणी नसतं आणि मी तब्बल 2 वर्ष कारागृहात होतो.
मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात खोलवर साचलेला थकवा स्पष्ट दिसत होता. तो शांत आवाजात म्हणाला, मला रोज वाटायचं आज तरी खरं बाहेर येईल. पण दिवस सरत गेले, वर्ष निघून गेली, तरी काहीच बदललं नाही. मी कारागृहाच्या भिंतीआड बसून फक्त एका आशेवर दिवस मोजत होतो. मला वाटत होतं माझी मावशी नक्की मला या संकटातून बाहेर काढेल, पण नियतीला तेही मान्य नव्हतं. त्यांचाही एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या आयुष्यात माझ्याशिवाय कुणीच नव्हतं आणि माझ्यासाठीही त्या एकमेव आधार होत्या. त्यांना गमावल्यानंतर मी पूर्णपणे कोसळलो. जगण्याची उरलेली आशाही संपली होती. पण शेवटी चौकशी पूर्ण झाली आणि खरं सत्य समोर आलं. माझा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे तिथल्या न्यायालयाने मला पूर्णपणे निर्दोष घोषित केलं. कंपनीनेही आपली चूक मान्य केली आणि न्यायालयाने माझ्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई म्हणून कंपनीला मला $4 लाख देण्याचा आदेश दिला. कंपनीचा निष्काळजीपणा आणि चुकीचं वर्तन स्पष्टपणे सिद्ध झालं होतं. ऋतिक हलकसं हसत म्हणाला, हे पैसे भारतीय चलनात किती होतात याची तुला कल्पना आहे का? मी नकारार्थी मान हलवली. तो म्हणाला, इतकी की त्यातून मी नव्यानं आयुष्य सुरू करू शकलो असतो. पण त्या सगळ्या अनुभवानंतर तिथे राहण्याची माझी इच्छा संपली होती. म्हणून मी ठरवलं की आपल्या देशात परत यायचं आणि माझ्या अवनीशी लग्न करायचं. तो पुढे म्हणाला, मी तिथलं सगळं सोडलं आणि भारतात परतलो. पण इथे आल्यावर समजलं की तुझं लग्न झालं आहे. ते ऐकताच मला पुन्हा एकदा आयुष्य हरल्यासारखं वाटलं. मला खात्री होती की तू माझी वाट पाहिली असशील, पण नंतर मी स्वतःला समजावलं, तू किती दिवस माझी वाट पाहिली असतीस. त्यात तुझी काहीच चूक नव्हती. मी तुला दोष तरी कसा देणार होतो. म्हणून मी शांत राहिलो. मी ठरवलं की पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही. मी नवीन घर बांधलं, नवीन संसाराची तयारी केली आणि या पैशात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. पण खरं सांगायचं तर मी तुला कधीच विसरू शकलो नाही. म्हणून नकळत मी तुझा शोध घेत राहिलो. त्या दरम्यान तुझं लग्न कुठे झालं हे मला समजलं. मी स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला, तरी तुझ्या घराजवळ अधूनमधून येत राहिलो. 2-3 वेळा मी तुला समर्थसोबत पाहिलं. नंतर हळूहळू मला कळलं की तू त्या घरात आनंदात नाहीस. तुझ्याशी चांगली वागणूक दिली जात नाही. हे ऐकून माझं मन अस्वस्थ झालं आणि त्याच दिवशी योगायोगाने मी त्या दवाखान्यात आलो जिथे तू होतीस. मी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला भेटायला आलो होतो. दालनातून जात असताना मला समर्थ वैद्यांशी बोलताना ऐकू आलं. मला शंका आली की तुला काही त्रास तर नाही ना, म्हणून मी थांबलो. तेव्हा मी त्याला वैद्यांना सांगताना ऐकलं, माझ्या बायकोला सांगा की तिच्यात अडचण आहे, माझ्यात नाही. ते ऐकताच मला सगळं समजलं. तुझ्याबरोबर काय चाललं आहे हे माझ्या लक्षात आलं. मी तुला अशा नीच माणसासोबत कसं राहू दिलं असतं, कारण मला समजलं होतं की तू किती यातना सहन करत आहेस. एवढं बोलताना ऋतिकच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी अनेक वर्षांचं दुःख अश्रूंमध्ये बाहेर पडत होतं. मी पहिल्यांदाच कुणासमोर माझ्या मनात साचलेलं सगळं बोलून दाखवलं. मला कसं अपत्यप्राप्ती होणार नाही असं खोटं ठरवलं गेलं. माझ्यावर खोटे आरोप कसे लावले गेले. मला माझी काहीच किंमत नाही असा विश्वास कसा बसवला गेला. मी त्या घरात रात्रंदिवस कष्ट कसे केले. समर्थने माझा विश्वास कसा तोडला आणि सासूबाईंनी माझी साथ देण्याऐवजी मला दोष देऊन माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कसा केला, हे सगळं मी त्याला सांगितलं. मी बोलून शांत झाले तेव्हा ऋतिक हळू आवाजात म्हणाला, आता तू सुरक्षित आहेस. तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. हे घर तुझंच आहे. तुला जितका वेळ हवा असेल तितका इथे राहा. त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवलं की माझ्या आयुष्यात कुणीतरी खरंच माझा आधार बनून उभा आहे. हळूहळू 3 महिने सरले. मी स्वतःला पुन्हा सावरू लागले. माझ्या चेहऱ्यावरचं तेज परत येऊ लागलं होतं आणि माझ्या मनात, माझ्या अस्तित्वात एक नवी ताकद जागी झाली होती. मी आता रात्री निर्धास्त झोपत होते. कुणी कधी ओरडेल, अचानक उठवेल किंवा पुन्हा अपमान करेल अशी भीती उरली नव्हती. टोमणे, अपमान आणि दहशतीच्या सावलीत जगायचे दिवस संपले होते. एक संध्याकाळी मी बागेत शांत बसले होते. ऋतिक माझ्या शेजारी येऊन बसला आणि सरळ म्हणाला, अवनी, तू माझ्याशी लग्न करशील का? त्याचा प्रश्न ऐकून मी क्षणभर थबकले. मी हळूच म्हणाले, तुला माझ्यापेक्षा कितीतरी चांगली मुलगी मिळेल. तो हसत म्हणाला, मला दुसरी कुणी नको. मला फक्त तूच हवी आहेस. आता सांग, माझ्याशी लग्न करणार का? त्याच्या आवाजात प्रेम होतं, आपुलकी होती आणि आयुष्यभर साथ देण्याचं आश्वासन होतं. मी हलकेच होकारार्थी मान हलवली. माझ्या उत्तराने त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून माझं मन भरून आलं. त्यानंतर आमच्या लग्नाची तयारी सुरू झाली. 15-20 दिवस खरेदीतच कसे गेले ते कळलंच नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मला आनंद मनापासून अनुभवता येत होता. पहिल्यांदाच कुणीतरी मला विचारत होतं, तुला कोणते कपडे आवडतात? कोणते दागिने घालायला आवडतील? तुला कोणता रंग आवडतो? माझी आवड, माझं मत आणि माझ्या इच्छा यांनाही महत्त्व असू शकतं याची मला कधी सवयच नव्हती. आमच्या लग्नात प्रत्येक गोष्ट माझ्या पसंतीनुसार होती, अगदी माझ्या मनासारखी. नंतर आमचं लग्न झालं आणि माझं आयुष्य आनंदाने उजळून निघालं. मला असं वाटत होतं जणू माझं खरं लग्न आता झालं आहे. त्यानंतर आम्ही फिरायला गेलो. तो काळ माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ होता. पहिल्यांदाच मला स्वतःला खरंच मुक्त वाटलं. पहिल्यांदाच मला जाणवलं की मी कुणासाठी तरी खूप महत्त्वाची आहे. माझ्या
आनंदालाही किंमत आहे. ऋतिकसोबतच्या नव्या आयुष्यात मला प्रत्येक दिवस नव्याने जगायला मिळत होता. आता खरंच मी शांतपणे श्वास घेत होते. आता मला असं वाटत होतं की मी खऱ्या अर्थाने जगते आहे. हळूहळू माझ्या मनावरच्या सगळ्या जुन्या जखमा भरून आल्या. आज आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत. आम्हाला एक गोड मुलगा आहे. मी जेव्हा त्याला कुशीत घेते तेव्हा मला ते दिवस आठवतात, जेव्हा मला अपत्यप्राप्ती होणार नाही असं खोटं ठरवलं गेलं होतं. तेव्हा मनात एकच विचार येत होता की सत्य काही काळ लपवता येतं, पण ते कधीच संपत नाही. मी माझ्या आत्यालाही भेटायला गेले आणि त्यांना सगळा प्रकार सांगितला. सुरुवातीला त्यांना खूप वाईट वाटलं, पण मला आनंदात पाहून त्यांच्या डोळ्यातही समाधान दिसलं. एकदा त्यांच्या घरी गेले असताना मला समजलं की समर्थचे दोन्ही मोठे भाऊ वेगळे राहू लागले आहेत. त्यांचं घर पूर्वीसारखं राहिलेलं नव्हतं. सासूबाईंचंही निधन झालं होतं. त्यांचं दुकानही पूर्णपणे बंद पडण्याच्या अवस्थेत आलं होतं. समर्थचं पल्लवीशीही लग्न झालं नव्हतं. इतकंच नाही तर त्याची नोकरीही गेली होती. पण या सगळ्या गोष्टींवर विचार करणं मी आता कायमचं सोडून दिलं आहे, कारण माझं आजचं सुख माझ्या पतीमध्ये आणि माझ्या मुलामध्ये आहे. आयुष्याने मला एक गोष्ट नक्की शिकवली, प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ एक ना एक दिवस मिळतंच. कधी लवकर तर कधी उशिरा. काही लोकांना वाटतं की दुसऱ्यांशी फसवणूक करून, अन्याय करून ते खूप कायम सुखात राहतील, पण ते विसरतात की प्रत्येक कृतीवर काळाची आणि नियतीची नजर असते. योग्य वेळ आली की न्याय नक्की मिळतो. धन्यवाद.